नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. मोठ्या थाटात पार पडला हा विवाह सोहळा. सातारा जिल्हा तालुका उमरजमध्ये जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे पाल 2025 मध्ये आराध्य दैवत कुलस्वामी मार्तंड मल्हारी श्री खंडोबाराया आणि माळसादेवी यांच्या विवाह सोहळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक लोक खंडोबारायाच्या यात्रेनिमित्त पाल येथे प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी येऊन या होणाऱ्या विवाह सोहळ्याचा आनंद घेत असताना दिसले. यावेळी भंडारा उधळत यळकोट यळकोट जय मल्हारचा गजर करताना येथे येणाऱ्या भाविकांचा आनंद गगनाला मावेनाचा झाला होता. पाल या गावच्या यात्रेनिमित्त प्रशासनानेही चोख बंदोबस्त करून यात्रेत कुठल्याही प्रकारचा अनर्थ होणार नाही यासाठी काटेकोर बंदोबस्त करण्यात आला होता. चला बघूया पाल यात्रेचे दृश्य. इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड यांची ग्राउंड रिपोर्ट. पाल ही गाव एक जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकावर येणारं ही पालीचे देवस्थान खंडोबारायांचं आहे आणि या खंडोबारायांचा आज विवाह सोहळ्यानिमित्त लाखो नाही तर करोडोच्या संख्येने भाविक या पालीमध्ये दाखल झालेले आहेत. श्री खंडोबाराया आणि महाळसादेवी यांचा विवाह सोहळा काही वेळेतच संपन्न होणार आहे. त्यासाठी आपण बघू शकताय की अफाट गर्दी, सासनकाठी, पालख्या, रथ असे मानकरी घेऊन आलेले इथे आहेत आणि आपल्या निदर्शनात येते की इथे आल्याच्या नंतर प्रत्येक भाविक हा भंडाऱ्याचा मान घेऊन खंडोबारायांचे चांग भले म्हणत भंडारा उधळत असतो. मी इंडिया न्यूज 28 पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड.